नमस्कार नमस्कार. जे स्वप्न 4 डिसेंबर 2021 माऊली ग्रो डोंबिवली बघितलं होतं, आज 9 जानेवारी 2026 आणि आज आम्ही आपल्या माऊली फाउंडेशनचा 150वा टीव्ही डोनेट केलाय किंवा 150वी अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळा डिजिटाईज केली आहे. तुम्ही बघू शकाल आम्ही आता नाशारा केंद्रामध्ये आहोत आणि इथे मगर साहेब आपल्याबरोबर. आणि हा व्हिडिओ हे सांगायला की 150 अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळा डिजिटाईज केल्यानंतर 8,8687 मुलं अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळा मुलं अशी डिजिटल लर्निंगचा आस्वाद घेत आहेत. आणि आमचा फॉलोअप प्रोसेस पण कडक आहे, कारण आम्ही फक्त टीव्ही देऊन येत नाही. टीव्ही कसा चालू आहे हा याचा फॉलोअप कडक असतो. आमचा प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेत आणि त्याच्यामध्ये केंद्र प्रमुखला ऍड केलंय आणि ही शीट जाते गट शिक्षण अधिकारी महाले सर यांच्याकडे. आणि महाले सरांनी ऑलरेडी एक GR काढलाय की जिकडे जिकडे माऊलीचे टीव्ही आहेत त्यांनी रोज किंवा ऍटलिस्ट एक दिवसाआड तरी टीव्हीचा व्हिडिओ पाठवायचा, म्हणून आपल्याला कळतं की टीव्हीचा कसा फायदा होतोय. कारण शिक्षक खूप डेफिनेटली प्रयत्न करतो. एका छोट्या मोबाईलवरती 30-40 मुलांना, इकडे तर 46 मुलं आहेत, पण त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. आणि फळा अतिशय सुंदर आहे, बट फळाचे लिमिटेशन्स आहेत. जर तुम्हाला दाखवायचंय तुमच्या शरीरात किती रक्त आहे, किती हाडं आहेत, हे फळ किंवा पुस्तक दाखवू शकत नाही. जर तुम्हाला दाखवायचंय तारामंडळ काय असतं, गॅलेक्सी काय असतं, हे पुस्तक दाखवू शकत नाही. जर तुम्हाला दाखवायचंय शिवाजी छत्रपती महाराजांचे रायगड किंवा राजगड किल्ले कसे आहेत, हे पुस्तक दाखवू शकत नाही. इकडे हे मुलं त्यांच्या डिजिटल लर्निंगच्या डोळ्यातून हे सगळं सुंदर बघतात. आम्ही नेहमी आवाहन करतो, आज परत आवाहन करतो की तुम्ही मंदिर, मस्जिद आणि चर्चमध्ये डोनेशन करू नका. जर दान करत असेल तर या मुलांच्या भविष्यासाठी करा. लक्षात ठेवा, हे भारताचं भविष्य आहे आणि हे विकसित झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही जर कुठले फंक्शन्स केले ज्याला 5, 10, 15, 20 लाख खर्च होतोय, डेफिनेटली करा. तुमचे पैसे आम्ही कोण बोलणार आहे. पण जर कुठले फंक्शन करत असाल तर आम्हाला 3-4 टीव्ही द्या, आम्ही काही जास्ती मागत नाहीये. पण या मुलांना डिजिटल लर्निंगची खूप गरज आहे. आमचा नंबर फ्लॅश आहे. कॉर्पोरेट NGOज तुम्ही पण येऊ शकतात आणि आपण बल्क टीव्ही डिजिटाईज करू शकतो, बल्क शाळा डिजिटाईज करू शकतो आणि शिक्षण पसरू शकतो. लक्षात ठेवा, शिक्षण ही अशी एकच गोष्ट आहे ज्याने करून कुठलाही मनुष्य वरती येऊ शकतो. जर शिक्षण नसेल तर काही होऊ शकत नाही. हा आमचा अट्टहास आहे की या मुलांना, या अतिदुर्गम आदिवासी जिल्हा मुलांना एक सुंदर भविष्य देऊया. तर वाट बघा, आम्ही तुमची वाट बघतोय, तर या लवकर. धन्यवाद. थँक्यू.